नमस्कार मित्रांनो, भारतीय क्रीडा क्षेत्र आज आपण पाहतोय की जगभरामध्ये भारताच्या क्रीडा क्षेत्राचा एक दबदबा निर्माण झालेला आहे। भारताने स्वतःचं एक स्थान निर्माण केलेलं आहे, स्वतःचा एक ठसा उमटवलेला आहे आणि हे स्थान असंच अबाधित राहावं यासाठी काही गोष्टींची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे। 2011 मध्ये भारतामध्ये एक महत्त्वाचा बदल झाला भारतीय क्रीडा क्षेत्रामध्ये, अर्थात तो म्हणजे क्रीडा आचारसंहिता निर्माण झाली आणि याची आवश्यकता खूप आधीपासूनच व्यक्त केली जात होती की अशा पद्धतीची एक आचारसंहिता असली पाहिजे जेणेकरून त्या ठिकाणी भारतीय क्रीडा संस्थेचा कारभार, त्याचं प्रशासन हे व्यवस्थित काम करेल। आणि याची आवश्यकता का निर्माण झाली तर भारतीय क्रीडा संस्थांमध्ये, क्रीडा संघटनांमध्ये जी एक बजबजपुरी माजलेली होती, त्याच्यामध्ये अनेक लोक वर्षानुवर्ष तिथेच ठाण मांडून बसले होते, त्यांचं वर्चस्व होतं। त्याच्यामुळे अनेक गोष्टी ज्या आहेत त्या उघडपणे करता येत नव्हत्या, पारदर्शकता जी ती नव्हती आणि स्वाभाविकच त्यामुळे खेळाडू कंटाळलेले होते। अनेक लोकांना संस्थांमध्ये येऊन काम करायचं होतं पण त्यांना संधी मिळत नव्हती। तर अशा सगळ्या परिस्थितीमध्ये याची दखल घेतली गेली आणि त्याच्यातून एक क्रीडा आचारसंहिता तयार झाली, ज्या माध्यमातून क्रीडा संस्थांना एक व्यवस्थित वळण लागेल, त्यांना एक चांगली सवय लागेल, त्यातून क्रीडा संस्थांचा कारभार सुधारेल, त्यात एक पारदर्शकता येईल, अशा पद्धतीचा हेतू त्यामागे होता। अर्थात ते परिपूर्ण क्रीडा आचारसंहिता असं अजिबात नव्हे, त्याच्यामध्ये सुधारणा होऊ शकतात, भविष्यात सुधारणा होऊ शकतात, नवीन नवीन बदल त्यात केले जाऊ शकतात आणि ते केलेही पाहिजेत। पण ही क्रीडा आचारसंहिता येणं हे अत्यंत आवश्यक होतं। त्यातून आपण पाहतोय ज्यांचं वर्चस्व वर्षानुवर्ष होतं, काही जण 15 वर्ष 20 वर्ष या पूर्णपणे क्रीडा संस्थांवर आपलं ठाण मांडून बसले होते आणि ते हलायला तयार नव्हते। त्याच्यामुळे खेळाडू कंटाळलेले होते, खेळाडूंचा निवड असेल किंवा संघटनांची निवडणूक असेल त्याच्यावर प्रचंड परिणाम होत होता। संघटनांमध्ये भ्रष्टाचार वाढीस लागलेला होता। अशा सगळ्याला कुठेतरी काढून टाकण्यासाठी, त्याचं निर्मूलन करण्यासाठी आचारसंहितेची आवश्यकता होती आणि त्याच्यातून ही आचारसंहिता तयार झालेली आहे। आज आपण पाहतोय क्रीडा संघटनांमध्ये बऱ्याचशा सुधारणा झालेल्या आहेत। त्याच्यासाठी जेव्हा निवडणुका होतात तेव्हा त्याची कागदपत्र जी आहेत ते वेळच्या वेळी सादर करणं, तुमचं ऑडिट सादर करणं, तुमच्या स्पर्धांची जी काही माहिती आहे ती सादर करणं आणि ती सादर केली नाही तर तुमची मान्यता रद्द होऊ शकते। अशा पद्धतीचे सगळे नियम केल्यामुळे सगळ्या संघटना ज्या आहेत ते व्यवस्थित काम करतायत। अर्थात त्याच्यामध्ये बरीच सुधारणा हवी आहे, त्याच्यामध्ये सुद्धा अनेक दोष आहेत, पण क्रीडा संघटनांनी स्वतःहून जर ठरवलं, त्यातल्या कार्यकर्त्यांनी ठरवलं, पदाधिकाऱ्यांनी ठरवलं, खेळाडूंनी ठरवलं तर त्या ठिकाणी निश्चितपणे सुधारणा होऊ शकते, आपापली संघटना चांगली होऊ शकते। कॅरम सारखी संघटना मला उदाहरण द्यावं असं वाटतं की त्यांनी चांगलं काम करून दाखवलेलं आहे। त्यांच्या वेबसाईटवर त्यांची सगळी माहिती उपलब्ध असते, स्पर्धांचं आयोजन नीट केलं जातं, निवडणुकांचं आयोजन नीट केलं जातं, भ्रष्टाचाराला वाव नाही अशा पद्धतीची स्थिती त्यांनी निर्माण केलेली आहे। तर अशा पद्धतीचं एक उदाहरण जे आहे ते सगळ्या क्रीडा संघटनांनी निर्माण करावं अशी अपेक्षा आहे। त्यामुळे क्रीडा आचारसंहितेच्या दृष्टीने प्रत्येक संघटनांनी काम करावं असं मला वाटतं।